नमस्कार. आजचा व्हिडिओ मी सुप्रसिद्ध लोणच्याचा दाखवत आहे. लोणचं कसं करावं हे आपल्याला दाखवत आहे. पहिले 20 कैऱ्या घेतल्या, स्वच्छ धुतल्या, धुवून त्याला कट करून घेतल्या. कट करून घेऊन पुन्हा स्वच्छ धुतल्या, धुवून कपड्यावर अशा कपड्यावर स्वच्छ पुसून घेतल्या. आता आपल्याला हे मिसळण्याचे साहित्य आणि कृती पाहायची आहे. तर कृतीमध्ये आपल्याला ह्या चिपट्याने अर्ध चिपट तिखट, 1 चिपट मीठ, मोहरीची पूड, हळद वाटीभर, हिंग तोडाभर आणि हे मेथ्या मस्त भाजून घेऊन त्याचं कूट करून ते कूट मिसळायचं. ह्याच्याने काय होतं तर वर्षभर टिकण्यास मदत होते. आणि हे इतकं तेल घेऊन ह्याच्यामध्ये ते 50 ग्रॅम तिखट टाकून आणि वाटीभर साखर टाकून हे तेल मिसळून घेतलेलं आहे. आणि हे मिसळलेलं तेल थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे. हे थंड झालं, की हे सगळं ह्याच्यात मिसळून घ्यायचं असं. माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. हे लोणचं खूप सुंदर होतंय आणि वर्षभर टिकतंय. आणि हे सगळं मिसळून घ्यायचं असं छान. हे सगळं मिसळून घ्यायचं असं एकत्र करायचं. ते अशा प्रकारे छान लाल जळत असा मसाला तयार होतो. ते फोडी ह्याच्यात मिसळून घेऊन हे छान हाताने खालेवरे करून घ्यायचं व्यवस्थित. हे छान काढून घ्यायचं, खालेवरे करायचं. सगळं मसाला ह्या फोडीला लागला पाहिजे छान. अशा पद्धतीने मिक्स करून घ्या. सगळं खालेवर व्यवस्थित व्हायला पाहिजे. सगळं व्यवस्थित मिसळलं अशा प्रकारे पद्धतीनं मिक्स करा. आणि मिक्स केल्यानंतर एक बरणी घ्या. बरणीला हिंगाचं थोडंसं वास द्यायचं. त्याच्यानंतर हे भरायचं मध्ये. हे वर्षभर टिकते. आवडलं तर तुम्ही टेस्ट करून बघा. आवडलं तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला, कल्पना यूट्यूब चॅनल. धन्यवाद. नमस्कार.